नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका जबरदस्त अपडेटबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, चायनाज सेंट्रल बँक ओन्स ₹40,000 करोड पोर्टफोलिओ इन इंडिया. तर मित्रांनो, चायनाच्या सेंट्रल बँक जिचे नाव आहे पीपल्स बँक ऑफ चायनाने इंडियाच्या जवळपास टोटल 35 वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये टोटल 40,000 करोड रुपये इन्व्हेस्ट केलेले आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण टोटल 9 कंपन्यांबद्दल बोलणार आहोत, ज्यामध्ये चायनाच्या सेंट्रल बँकने करोडो रुपयांची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तर चला बघूया कोणते आहे ते 9 स्टॉक्स. तर सगळ्यात पहिले बोलूया ICICI बँक लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 1,293.45 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 29.42%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 9 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. आणि मित्रांनो, या बँकमध्ये चायनाच्या सेंट्रल बँकने 6,139 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट केली आहे. म्हणजे या कंपनीची चायनाच्या सेंट्रल बँकने 0.67% हिस्सेदारी ॲक्वायर केलेली आहे. चला आता बोलूया HDFC बँक लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 1,784 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 5.06%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 13.5 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. आणि या बँकमध्ये चायनाच्या सेंट्रल बँकने 5,344 कोटी रुपये इन्व्हेस्ट केलेले आहे. म्हणजे HDFC बँक लिमिटेडची 0.39% हिस्सेदारी चायनाच्या सेंट्रल बँकने विकत घेतली आहे. चला आता बोलूया पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 310.40 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 30.28%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 3 लाख करोड रुपयांचा. आणि या कंपनीमध्ये चायनाच्या सेंट्रल बँकने 1,414 कोटी रुपये इन्व्हेस्ट केलेले आहे. म्हणजे या कंपनीची चायनाच्या सेंट्रल बँकने 0.49% हिस्सेदारी विकत घेतली आहे. चला आता बोलूया इन्फोसिस लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 1,898.45 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 22.37%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 8 लाख करोड रुपयांचा. आणि इन्फोसिस लिमिटेडमध्ये चायनाच्या सेंट्रल बँकने 5,303 कोटी रुपये इन्व्हेस्ट केलेले आहे. म्हणजे चायनाच्या सेंट्रल बँकने इन्फोसिस लिमिटेडची 0.67% हिस्सेदारी विकत घेतली आहे. चला आता बोलूया TCSबद्दल, म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 4,150 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 8.89%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 15 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. आणि TCSमध्ये चायनाच्या सेंट्रल बँकने 3,619 कोटी रुपये इन्व्हेस्ट केलेले आहे. म्हणजे चायनाच्या सेंट्रल बँकजवळ TCS लिमिटेडची 0.24% हिस्सेदारी आहे. चला आता बोलूया कोटक महिंद्रा बँकबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 1,741.20 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला
लास्ट 1 इयरमध्ये -8.80%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 3.5 लाख करोड रुपयांचा. आणि या बँकमध्ये चायनाच्या सेंट्रल बँकचे 1,604 कोटी रुपयांचे इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे चायनाच्या सेंट्रल बँकने या कंपनीमध्ये 0.46% हिस्सेदारी विकत घेतली आहे. चला आता बोलूया बजाज फायनान्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 6,889.15 रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -5.62%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 4.25 लाख करोड रुपयाचा. आणि या कंपनीमध्ये चायनाच्या सेंट्रल बँकने 1,600 कोटी रुपये इन्व्हेस्ट केलेले आहे. आणि या कंपनीची चायनाच्या सेंट्रल बँकने 0.38% हिस्सेदारी विकत घेतली आहे. चला आता बोलूया HUL म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 2,338 रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -11.93%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 5.5 लाख करोड रुपयाचा. आणि या कंपनीमध्ये चायनाच्या सेंट्रल बँकने 1,530 कोटी रुपयांचे इन्व्हेस्टमेंट केले आहे. म्हणजे या कंपनीमध्ये चायनाच्या सेंट्रल बँकने 0.28% हिस्सेदारी विकत घेतली आहे. चला आता बोलूया मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 10,804.25 रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 5.07%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 3.5 लाख करोड रुपयाचा. आणि या कंपनीमध्ये चायनाच्या सेंट्रल बँकने 1,200 कोटी रुपये इन्व्हेस्ट केले आहे. म्हणजे या कंपनीची 0.35% हिस्सेदारी चायनाच्या सेंट्रल बँकने विकत घेतली आहे. तर मित्रांनो, हे होते ते 9 स्टॉक्स ज्यामध्ये चायनाच्या सेंट्रल बँकने कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. आणि मित्रांनो, या 9 स्टॉक्समध्ये एक कॉमन गोष्ट आहे, ती म्हणजे हे 9चे 9 स्टॉक्स निफ्टी 50मध्ये इन्क्लूड आहे. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ एंड करायच्या पहिले मी तुम्हाला सांगत आहे की मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.